करवीर तालुक्यातील पाचगाव इथं आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून 2,12,00,000च्या निधीतून विविध विकास कामं मंजूर झाली आहेत। यात गायरानातील क्रीडांगणासाठी 50 लाखांचा निधी मंजूर झालाय। महादेव तालीम मंडळ ते गिरगाव रोड इथल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण आणि गटर्सच्या कामासाठी 1,04,71,000 रुपये, कोलाटा देवस्थान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणाच्या कामासाठी 30 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय। याबरोबरच आर.के. नगर परिसरातील भारत माता कॉलनी आणि शिवप्रतिष्ठान तरुण मंडळाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 30 लाखांचा निधी मंजूर झालाय। या सर्व विकास कामांचा शुभारंभ सोमवारी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह परिसरातील महिला आणि नागरिकांच्या हस्ते करण्यात आला। प्रारंभी गायरानातील क्रीडांगणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिण कोल्हापूरमधील सर्व गावांसाठी केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला। भविष्यात दक्षिण कोल्हापूर मतदारसंघातून आमदार ऋतुराज पाटील हेच या विकास कामांच्या जोरावर पुन्हा आमदार होतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला। यावेळी राजू मुल्ला, संजय पाटील, संदीप गाडगीळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यानंतर पाचगाव इथल्या महादेव तालीम मंडळ ते गिरगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह महिला आणि नागरिकांच्या हस्ते करण्यात आला। या पाठोपाठ पाचगावचे ग्रामदैवत कोलाटा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला। या दरम्यान आमदार ऋतुराज पाटील यांनी कोलाटा मंदिरात जाऊन देवदर्शन घेतलं। यानंतर पाचगाव आर.के. नगर परिसरातील भारत माता कॉलनी ते शिवप्रतिष्ठान तरुण मंडळाजवळील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी पाचगाव आणि उपनगरीय भागाच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी आमदार सतेज पाटील आणि आपण स्वतः उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं। या सर्व भागाचा कायापालट करून सर्वांगीण विकास करण्यासाठी भविष्यातही भरीव निधी दिला जाईल अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली। यावेळी पाचगावच्या सरपंच प्रियंका पाटील, उपसरपंच शांताराम पाटील, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, युवराज गवळी, ग्रामपंचायत सदस्य संग्राम पोवाळकर, संजय शिंदे, सचिन पाटील, अमित कदम, रोमा नलवडे, दीपाली गाडगीळ, कोअर कमिटीचे उपाध्यक्ष संजय पाटील, धनाजी सुर्वे, चंद्रकांत सस्ते, संदीप गाडगीळ, गावातील तालीम मंडळं, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामपंचायतीचे सदस्य, कोअर कमिटीचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते।